नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो, मित्रांनो. वाटलं मला थोडासा मागे एक मी व्हिडिओ टाकला होता का मला एक दिवसाकरता तरी मुख्यमंत्री करा, सारे महाराष्ट्राचे प्रश्न सॉल्व करतो. पण आता माझा दुसरा प्रश्न आहे. आज आपले मंत्री महोदय कोणतेही मंत्री बोलतात, मीटिंगमध्ये सांगतात की आम्ही असा हे काढला, वारसा हक्कानुसार तुमच्या वडिलाची जमीन मुलाच्या नावानं 500 रुपयाच्या याच्यावर होईल, तुमचे फेरफार फुकट होईल. हे सर्व जी निघून 6 एक वर्ष होऊन आलं, साहेब अजून ऑर्डर आलेच नाही आहे. त्याच्यासाठी मला एक कल्पना सुचली. साहेब मला तर मुख्यमंत्री करणार नाहीच, मी म्हटलं होतं मुख्यमंत्री करा, तुम्ही काही करत नाही. पण आता माझा तुमच्याकरता पर्याय आहे. मी तुमच्या मंत्रिमंडळात असा एक योग्य माणूस देतो का तुम्ही नवल करा. तुमच्या मंत्रिमंडळासाठी तुम्ही वरली मटक्याचं नाव ऐकलं असेल, सरळ ऐकलं, तुम्ही लावलं असेल कदाचित, ऐकणेवाले ना. पहिला ओपन येते 9 वाजता, दुसरा क्लोज येते 12 वाजता, 2 आकडे असते इथे. आणि तो आकडा जो ओपन येते ना 9 वाजताचा, एकटा मुंबईहून रतन खत्रीचं नाव ऐकलं मी. रतन खत्री जो मुंबई चालवता, मुंबई मटका म्हणून, तो एकटा मुंबईवरून पुऱ्या भारतभर एकटा माणूस चालवत होता. 9 वाजता पहिली जे ओपन खुलत होती, म्हणजे पहिला आकडा जो खुलत होता, दुसरा आकडा 12ला खुलत होता. पण तो आकडा 9 वाजताचा जो खुलणारा होता, 9 वाजायला 5 मिनटं कमी असताना त्यांचे जे पंटर होते, प्रत्येक गावोगावात 1-2 वरली मटका घेणारे आजही आहे, ते 9 वाजाले 5 मिनटं कमी असताना पण तर आकड्याची नोंद पैसे घेत होते. आणि 9 वाजता जसा पहिला आकडा खुलला, जो खुलते समजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 खुलल्याबरोबर 9 वाजून 5 मिनिटानं पुऱ्या भारतात पेमेंट होत होतं. पेमेंट, कोणती तकलीफ नाही, कोणता GR नाही, कोणता काहीच नाही. एकटा रतन खत्री मुंबईहून पुऱ्या भारताचं पेमेंट 5 मिनिटाच्या आत करत होता. दुसरा आकडा 12 वाजता रात्री खुलत होता. आणि दोन्ही आकडे ज्याचे आले त्याला 12:30 वाजता पेमेंट भेटत होतं. आता मला सांगा, तुम्ही पुऱ्या भारतात एकटा मुंबईवरून एका 5 मिनिटात सर्व चालते. मंत्रिमंडळाची GR नियम हे इथपर्यंत काय येत नाही हो. एक नवल वाटते. अरे काय म्हणजे कंटाळून गेला तुम्ही. एक बोलता, अधिकारी 2 बोलते. पाण्याचा रस्ता तुम्ही सांगता, तहसीलदार साहेब म्हणते का प्रत्येक गावाला एकच पानन मंजूर आहे, ते कोटा कमी आहे, पान्या जुन्या केल्या, भ्रष्टाचारानं डबडबीत झाल्या आहे, येऊन जाऊन शक्तिपीठ महामार्ग, ह्या महामार्ग तो. अरे ज्याची गरज आम्हाला नाही ते आमच्या उरावर तुम्ही लावताच कायले. पैदल चालता येत नाही, काहीच नाही, रस्ते लोकांचे पेंडिंग पडले आहे. हे मध्ये ह्या महाराष्ट्राचा तालच समजून नाही राहिला का काय नेमका ताल आहे. कोतवालाची तक्रार करा, पटवाऱ्याजवळ पटवारीमध्ये मी तहसीलदाराकडे जा, तहसीलदार म्हणते SDOकडे जा, SDO म्हणते कलेक्टर साहेबाचे, कलेक्टर साहेब म्हणते वर्त जा, म्हणजे वर्त जाता आम्हाला डायरेक्ट वर्त शिड्यानं वर्तच पाठवून द्यान का तुम्ही. अरे भयानक झाला साहेब. त्याच्यासाठी एकच पर्याय ह्या देशात, हे जे कर्जमाफीचं जे डोक्यात आमच्या गणे मॅड झालं. मॅड रात्रभर विचार करते, बायको म्हणते होईन नाही का कर्जमाफ. पोट्ट म्हणते बाबा यंदा कर्ज कसं आपल्याला पेराचं काय सोय. म्हटलं बाबू आता काय करता, राजानं मारलं, पावसानं झोडपलं, हे तक्रार करता कुठं. म्हटलं आज बच्चूभाऊकडून जे प्रकरण उचललं होतं, कदाचित सांगतो मी 100% खरं आहे, त्यांनी जर प्रकरण उचललं नसतं ना, ते कर्जसुद्धा माफ होत नव्हतं. आणि आम्ही माफ काही जबरदस्तीनं मागून नाही राहिलो ना. तुम्ही जेव्हाच आमंत्रण द्यायला तुमच्या घरी येणार नाही का जेवाले. आमंत्रण काल द्यायला पाहिजे होतं. ह्या सारव्या सांगतो डोक्यात आमचे मॅट झाले. आता आम्ही 68 वर्षाचे आहे. ह्या देशासाठी सांगतो तुम्हाला एकच आहे, तुकारामजी मुंडेसारखा तुम्ही मुख्यमंत्री ठेवा. आणि आमच्या अमरावती जिल्ह्याले बरेच वर्षाच्या आधी कृष्णप्रकाश नावाचे साहेब आले होते. जसा त्यानं पाय ठेवला अमरावती जिल्ह्यात, हवेसारखे सारे धंदे बंद झाले होते, सारे धंदे. त्या कृष्णसाहेबासारखे कलेक्टर ठेवा आणि आपला तुकारामजी मुंडेसारखे मुख्यमंत्री करा, सर्व सॉल्व होते, काही तकलीफ होत नाही आम्हाला. अतिशय वेदना होऊन राहिल्या शेतकऱ्याच्या, अतिशय शेतकऱ्याला वेदना होऊन राहिल्या. आणि तुम्ही एकटं कधी ते आमच्या तोंडाले तुम्ही गाजर लावू नका ना. निवडणुकीत कशाला तोंड मारता हो. अमुक करू तमुक करू नका. ज्याला मत द्यायचं त्याला मत देईन, लोक त्याचा काही वाद नाही आहे. पण तुम्ही जे सांगितलं ना, आम्ही आशेवर जगणार आहे ना. आमची आशा आता हे कर्जमाफीचं समजा, आता मागच्या वर्षी आमची नापिकी झाली निवडणुकीच्या आधी. ओरिजिनल नापिकी सोयाबीन सोंगली नाही, तहसीलचा अहवाल आहे, कृषी विभागाचा अहवाल आहे. आता आम्हाला पिकलंच नाही. तुम्ही म्हटलं तर कर्ज माफ करतो, आम्ही पैसे नाही, आम्ही भरून कुठू. आता आमच्याकडून पैसे भरणं होत नाही. तुम्ही म्हणता आम्ही ते झाले 19मध्ये, अरे मागचंही उदाहरण मागेही दिलं मी, आता डबल उदाहरण देतो. तुम्हीच मुख्यमंत्री असताना लोकांचे कर्ज माफ नाही केले, ते अर्धे माफ केले, अर्धे मग ठाकरे सरकार जागतिक मुख्यमंत्री झालं.
त्यानं सर्व माफ करून टाकलं A to Z 2 लाखापर्यंत. मग अमरावती आपल्या कोणत्या महाराष्ट्रातल्या एखादा जिल्हा विका लागला का महाराष्ट्राला? का अमरावती जिल्हा, वर्धा जिल्हा, चंद्रपूर विकला म्हणून तुमचं कर्ज फेडलं? और तुम्हाला आमच्या शेतकऱ्यासाठीच कोण काय सर्व नाकाबंदी, काटाबंदी, नसबंदी आमच्यासाठी काय हो? समजून घ्या साहेब. मला सांगा, तू डुबन तर डुबन हो महाराष्ट्र, काय फरक पडून आला? करणार रोड बंद हे, शक्तीपीठ करा, महामार्ग बंद करा, हे करा ते तर मंत्रिमंडळाले गाड्या घ्यायले पैसे, सर्वेले पैसे, काय इकडे म्हणता पेट्रोलचं बचत करा. एकेका मंत्र्या मागं 50 गाड्या. आम्ही पैदल येऊन झालो, वावरात पैदल जाऊन झालो, कोण का पेट्रोलले आम्हाला पैसे नाही भेटत. मी एक तुमचा मंत्रिमंडळाचा किंवा तुमच्या पक्षाचा एक सभासद म्हणून माझी तक्रार मी करून आलो आहे. काहीतरी साहेब विचार करा. आणि कर्जमाफीसाठी तुम्ही जर आम्हाला त्रास दिला तर भुलून जा याच्या पुढं. बस एवढेच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.